देशामध्ये एकच कायदा आहे. आमच्या घटनेमध्ये किंवा इंडियन पिनल कोडमध्ये अनेक सेक्शन आहेत, अनेक वेगळ्या गुन्ह्यासाठी. पण भारतीय जनता पक्षाला एकच कायदा माहिती आहे, त्यांना दुसरा कोणताही कायदा माहीत नाही. तो म्हणजे प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ॲक्ट सेक्शन 45A. हा कायदा भारतीय जनता पक्षाला माहिती आहे आणि याच कायद्याचा गैरवापर करून ते आपल्या विरोधकांना एक ते तुरुंगात टाकतायत, त्यांचा छळ करतायत, पक्ष फोडतायत, त्यांना नामोहरम करण्याचा प्रयत्न करतायत, त्यांना शरण आणण्याचा प्रयत्न करतायत, पक्षांतर घडवतायत आणि त्यासाठी या PMLA ॲक्टचा वापर केला जातो. म्हणजे 2, 5, 10 लाखासाठी सुद्धा लोकांना तुरुंगात टाकलं. हेमंत सोरेन झारखंडचे मुख्यमंत्री ह्यांनाही त्याच कायद्याखाली अटक करून तुरुंगात टाकलेलं. अनेक मंत्री दिल्ली सरकारचे, स्वतः केजरीवाल मंत्री तुरुंगात आहेत. केजरीवाल यांनाही त्याच कायद्याखाली अटक करण्याचा त्यांचा डाव आहे. महाराष्ट्रामध्ये अनेकांना त्या कायद्याखाली अटक झाली. मी स्वतः त्याचा विक्टीम आहे. अनिल देशमुख असतील, नवाब मलिक असतील किंवा अन्य काही लोक असतील. लालू यादव आणि त्यांच्या कुटुंबियांवर सुद्धा त्याच कायद्याचा फास आवळला गेला. मग हा कायदा जे सांगतोय की गुन्हेगारी स्वरूपाचा पैसा कोणी स्वीकारला असेल, गुन्हेगारीतून निर्माण झालेला पैसा कोणी स्वीकारला असेल तर त्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये संबंधितांना अटक व्हायला हवी. हा असं त्या कायद्यातली स्पष्ट व्याख्या आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे खासदार जे लोकप्रतिनिधी आहेत, 3 वेळा आमदार आहेत, भाजपचे सत्ताधारी पक्षाचे खासदार आहेत, त्यांनी गुन्हा केलेला आहे, ते आता तुरुंगात आहेत. त्यांचं स्टेटमेंट आहे की माझे कोट्यावधी रुपये हे एकनाथ शिंदे यांच्याकडे पडलेले आहेत, मी दिलेले आहेत. का? कोट्यावधी रुपये, माझ्यानुसार हा आकडा 100 कोटीच्या वर आहे. आमच्या सगळ्यांच्या माहितीनुसार आणि त्या भागातल्या लोकांनी दिलेल्या माहितीनुसार हा आकडा 100 कोटीच्या वर आहे आणि गेल्या 10 वर्षामध्ये ही रक्कम त्यांच्याकडे पोहोचलेली आहे. प्रश्न आहे का? याचा शोध ईडीने घ्यायला पाहिजे. आणि जर हा गुन्हेगारी स्वरूपातून मिळालेला पैसा एकनाथ शिंदे यांच्या ताब्यात असेल, त्याने स्वीकारला असेल, तर PMLA ॲक्टनुसार त्यांच्यावरती अशा प्रकारची कठोर कारवाई होणं गरजेचं आहे. याचे पुरावे काय आहेत सर? या कायद्याला पुरावा लागत नाही. तुमच्या माहितीसाठी सांगतो. स्टेटमेंट आम्हाला त्यात अशाच प्रकारच्या स्टेटमेंटवरती आम्हाला सगळ्यांना अटका झालेल्या आहेत. स्टेटमेंट आहे, यांनी स्टेटमेंट दिलं आहे. स्टेटमेंट हाच पुरावा असतो PMLA ॲक्टमध्ये. PMLA ॲक्टमध्ये एखाद्या व्यक्तीच्या स्टेटमेंटवर दुसऱ्या व्यक्तीला अटक केली जाते, हाच पुरावा, म्हणून तर त्या कायद्याचा गैरवापर होतो आहे. मग गणपत गायकवाड हे विद्यमान आमदार आहेत, सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत. ते सांगतायत कोट्यावधी रुपये मी एकनाथ शिंदेना गेल्या काही वर्षात दिल्यात आणि त्यांच्याकडे ते आहेत. हाच पुरावा आहे आणि हा पुरावा आहे. मग ईडी कुठे आहे? आर्थिक गुन्हे शाखा कुठे आहे? CBI कुठे आहे? गृह मंत्रालय कुठे आहे? का ते फक्त विरोधी पक्षासाठी आहे? याच्यामध्ये परत असं आहे की FIR झाल्याशिवाय राज्यामध्ये किंवा अन्य ठिकाणी ईडी याच्यामध्ये पडत नाही. या गुन्ह्यामध्ये FIR झालेली आहे गणपत गायकवाड विरुद्ध. त्याच FIRचा वापर करून ईडी आपला FIR लॉस करू शकते. फक्त प्रश्न असा आहे की या कोट्यवधी रुपयाचा हिशोब भारतीय जनता पक्ष, ते आहेत ना एक बोबडा नागडा पोपटलाल, हिशोब तर द्यावाच लागेल, हिशोब द्यावाच लागेल ना आता. मग आता एकनाथ शिंदेकडे हिशोब माग. तुमच्या पक्षाच्या गणपत गायकवाडनं सांगितलंय. काय सांगितलंय ना, माझे कोट्यावधी रुपये पडलेत. अरे हिंमत असेल तर जा वर्षा बंगल्यावर आणि विचार, हिशोब माग. ही बदमाशी बंद करा भारतीय जनता पक्षवाल्यांनो.
आता दुसरा प्रश्न काय तुमचा? काल खासदार श्रीकांत शिंदेचा वाढदिवस झाला, त्याचा एक फोटो तुम्ही ट्विट केला.